नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एमपीएससी, यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजेच महत्त्वाचे जागतिक आणि राष्ट्रीय निर्देशांक क्विक रिव्हिजन नोट्स 2025-26 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट आपल्या सदराला सुरुवात करूया. मानव विकास अहवाल ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स 2025. मित्रांनो, कोणत्याही देशाची खरी प्रगती केवळ पैशांवरून नाही तर तिथल्या माणसांच्या विकासावरून ठरते. इतिहास व पार्श्वभूमी. एचडीआयची सुरुवात 1990 मध्ये पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ महबूब उल हक आणि भारताचे अमर्त्य सेन व मेघनाथ देसाई यांनी केली. महत्त्वाचे 3 घटक. मानवी विकास मोजण्यासाठी 3 गोष्टी पाहिल्या जातात. 1. आरोग्य हेल्थ, 2. शिक्षण एज्युकेशन आणि 3. राहणीमान स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. भारताची स्थिती. या अहवालाचे शीर्षक अ मॅटर ऑफ चॉईस असे आहे. एकूण 193 देशांपैकी भारत 130व्या स्थानावर आहे आणि भारताचा स्कोअर 0.685 आहे. भारत हा मध्यम मानव विकास गटात येतो. अव्वल व तळातील देश. जगात 1 नंबरवर आइसलँड, 2 वर नॉर्वे आणि 3 वर स्वित्झर्लंड आहे, तर सर्वात शेवटी 192व्या क्रमांकावर सुदान आणि 193व्या क्रमांकावर सोमालिया हे देश आहेत. मानवी कल्याण आणि समाज वेलबिंग इंडायसिस. या स्लाइडमध्ये आपण मानवी कल्याणाशी संबंधित 3 प्रमुख निर्देशांक पाहणार आहोत. 1. जागतिक भूक निर्देशांक ग्लोबल हंगर इंडेक्स 2025. यात भारताचे स्थान 102वे आहे. स्कोअर 25.8. भारत दुर्दैवाने गंभीर उपासमार गटात येतो, तर सोमालिया या यादीत सर्वात तळाशी आहे. 2. जागतिक शांतता निर्देशांक ग्लोबल पीस इंडेक्स 2025. जगातील सर्वात शांत देश म्हणजे आइसलँड आणि आयर्लंड. भारताचा क्रमांक 115वा आहे. स्कोअर 2.229. रशिया, युक्रेन आणि सुदानसारख्या युद्धग्रस्त देशांमध्ये शांतता सर्वात कमी आहे. 3. जागतिक आनंदी अहवाल वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026. जगात सर्वात आनंदी देश फिनलंड आहे. त्यापाठोपाठ आयर्लंडचा क्रमांक लागतो. यात भारताचे स्थान 116वे आहे, तर अफगाणिस्तान आणि सिरिया या देशांमधील लोक सर्वात कमी आनंदी आहेत. समता आणि लोकशाही इक्विटी अँड डेमोक्रेसी. 1. जागतिक लिंगभाव दरी अहवाल ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट. स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत भारताचे स्थान 131वे आहे आणि भारताचा स्कोअर 64.4% आहे. समानतेच्या बाबतीत आइसलँड प्रथम क्रमांकावर तर फिनलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वात शेवटी 147व्या क्रमांकावर पाकिस्तान आणि 148व्या क्रमांकावर दक्षिण सुदान हे देश आहेत. 2. जागतिक लोकशाही निर्देशांक डेमोक्रेसी इंडेक्स 2025. या निर्देशांकात भारताचे स्थान 41वे असून भारताचा समावेश दोषयुक्त लोकशाही फ्लॉट डेमोक्रेसी या गटात केला गेला आहे. लोकशाहीच्या बाबतीत नॉर्वे 1 नंबरवर आणि न्यूझीलंड 2 नंबरवर आहे. उत्तर कोरिया आणि म्यानमार हे देश अगदी तळाशी आहेत. पारदर्शता आणि स्वातंत्र्य ट्रान्सपरन्सी अँड फ्रीडम. 1. भ्रष्टाचार आकलन निर्देशांक करप्शन परसेप्शन इंडेक्स 2025. हा अहवाल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रसिद्ध केला जातो. 100 पैकी 39 गुण मिळून भारत 91व्या स्थानावर आहे. जगात सर्वात कमी भ्रष्टाचार असणारे देश म्हणजे डेन्मार्क 1 नंबरवर, फिनलंड 2 नंबरवर आणि सिंगापूर 3 नंबरवर आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचार दक्षिण सुदान, सोमालिया 181व्या क्रमांकावर आणि व्हेनेझुएला 180व्या क्रमांकावर आढळतो. 2. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक मीडिया फ्रीडमच्या बाबतीत भारताचा क्रमांक 151वा आहे. गुण 32.96. नॉर्वे आणि एस्टोनिया हे देश अव्वल स्थानावर आहेत. एरित्रिया, उत्तर कोरिया आणि चीन या देशांमध्ये पत्रकारांवर सर्वाधिक बंधने आहेत. अर्थव्यवस्था आणि संशोधन इकॉनॉमी अँड इनोव्हेशन. जागतिक नवसंशोधन निर्देशांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025. नवीन शोध आणि इनोव्हेशनच्या बाबतीत भारताने चांगली कामगिरी केली असून भारत 38व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे भारत निम्न मध्यम उत्पन्न गटात प्रथम स्थानावर आहे. या यादीत स्वित्झर्लंड पहिल्या, स्वीडन दुसऱ्या आणि यूएसए तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीप. यानंतर आता आपण नीती आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक पाहणार आहोत. नीती आयोग राष्ट्रीय स्तरावरील निर्देशांक. आता आपण आपल्या देशातील राज्यांची कामगिरी पाहूया. 1. निर्यात सज्जता निर्देशांक एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस 2024-25. मोठ्या राज्यांमध्ये निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्र 68.01 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आणि तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. लहान राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड प्रथम क्रमांकावर आहे.
2. वित्तीय हरणी निर्देशांक फायनान्शियल हेल्थ इंडेक्स 2022-23 राज्यांच्या आर्थिक स्थितीनुसार ओडिशा 1 नंबरवर, छत्तीसगड 2 नंबरवर आणि गोवा 3 नंबरवर आहे. या निर्देशांकात आपल्या महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो. पंजाब आणि आंध्र प्रदेश हे राज्य तळाशी आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2024-25 आपल्या देशातील सर्वात स्वच्छ शहरांची यादी खालीलप्रमाणे आहे. 1. सुपर लीग श्रेणी 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या 1. इंदौर 2. सूरत 3. नवी मुंबई 4. विजयवाडा 3 ते 10 लाख लोकसंख्या नोएडा, चंदीगड, म्हैसूर 20,000 ते 50,000 लोकसंख्या महाराष्ट्रातील विटा, सासवड आणि देवळाली प्रवरा. 2. स्वच्छ शहर श्रेणी 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या 1. अहमदाबाद 2. भोपाळ 3. लखनौ 3 ते 10 लाख लोकसंख्या मीरा भाईंदर 20,000पेक्षा कमी लोकसंख्या पाचगणी, पाटण आणि पन्हाळा. डी. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 हवेच्या गुणवत्तेबाबत पर्यावरण व वन मंत्रालयाने 131 शहरांचे सर्वेक्षण करून हा अहवाल जारी केला आहे. 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या श्रेणीत 1. इंदौर 2. जबलपूर 3. आग्रा व सुरत 3 ते 10 लाख लोकसंख्या श्रेणीत महाराष्ट्रातील अमरावती शहर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर झांसी, मुरादाबाद आणि अलवर यांचा क्रमांक लागतो. 3 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या श्रेणीत मध्य प्रदेशचे देवास शहर अव्वल ठरले आहे. महत्वाचे निर्देशांक क्विक रिव्हिजन मास्टर टेबल परीक्षेच्या दृष्टीने शेवटच्या मिनिटाला पटकन रिव्हिजन करण्यासाठी हे टेबल नीट लक्षात ठेवा. निर्देशांक इंडेक्स, प्रकाशक, संस्था, भारताचे स्थान, प्रथम देश किंवा राज्य. भ्रष्टाचार आकलन सीपीआय 91वे स्थान डेन्मार्क. जागतिक भूक जीएचआय 102वे स्थान माहिती नाही. जागतिक शांतता जीपीआय 115वे स्थान आइसलँड. मानव विकास एचडीआय 130वे स्थान आइसलँड. लिंग भावदरी जेंडर गॅप 131वे स्थान आइसलँड. नवसंशोधन इनोव्हेशन 38वे स्थान स्वित्झर्लंड. निर्यात सज्जता नीती आयोग महाराष्ट्र. वित्तीय हरणी नीती आयोग महाराष्ट्र 6वे स्थान ओडिशा. ऑल द बेस्ट फॉर एक्झाम्स. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व महत्त्वाचे निर्देशांक. तुमच्या येणाऱ्या एमपीएससी, यूपीएससी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला आजचा हा क्लास कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अभ्यास करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.